हाय व्ह्यूअर्स, आज आपण करणार आहोत बोंबील बटाटा। त्यासाठी बोंबील कशी साफ करायची मी तुम्हाला दाखवते। खाली एक पेपर घ्यायचा आहे आणि फक्त कात्रीने हे असे डोके काढायचे आहेत बोंबलाचे। आणि शक्यतो भाजीसाठी घेत असाल तर पातळ बोंबीलच वापरायचे आहेत असे। पहा, ह्याच्यामुळे भाजी वशाट होत नाही आणि बोंबलाची चांगली चव येते, भाजी टेस्टी होते। हे पहा, असे पातळ बोंबील घ्यायचे। आपण डोकं काढलं आणि शेपूट काढली, असं काढून फक्त ठेवायचं आहे। नंतर तुम्ही त्याचे तुकडे करू शकता। हे पहा, बोंबील साफ आहे। हे पहा, फक्त डोकं काढायचं आहे, म्हणजे इथे ही जी पोटाची काळी काळी घाण आहे ना, ती सुद्धा अशी कात्रीने कापून काढायची आहे आणि शेपूट काढायचे आहे। अशा प्रकारे आपण सगळे बोंबील जे आहे ते साफ करूया। नंतर आपण ह्याचे तुकडे करणार आहे। हे पहा, हाताने करायचे आहे। उन्हाळा आहे तर ते कडक आहेत बोंबील, तर असे हाताने तुकडे होऊ शकतात आरामशीर। जर पावसाळा असेल तर तुम्ही सुरी वापरायचे आहे तुकडे करायला। असे वाटीत ठेवायचे आहे। भाजीसाठी आपण हे थोडा वेळ पाण्यामध्ये धुवून स्वच्छ भिजत। हे पहा, इथे मी बोंबीलची जी आपण रस्सा भाजी करणार आहे त्यासाठी इथे मी बोंबील भिजत घातलेले आहे पाण्यात। हे आपण थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। तर कालवणासाठी कमी बोंबील असले तरी चालतात, तर तुमच्याकडं 5-6 बोंबील असतील तरी चालतील। हे मी साफ करून घेतलेले आहेत मगाशी दाखवल्याप्रमाणे। आता मी तुम्हाला सांगते की या भाजीला आपल्याला वाटण काय काय लागणार आहे। इथे घेतली मी एक छोटी वाटी भाजून शेंगदाणे, हे भाजलेले शेंगदाणे आहेत। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या ज्या मी भाजून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। डायरेक्ट गॅसवर घेतली तरी चालेल, म्हणजे बाधत नाही मिरची। जर भाजून घेतली वाटणामध्ये तर तुम्हाला पोटाला त्रास होणार नाही, त्यामुळे भाजून घ्या। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। हे आहेत कारळे, तर हे कारळे आहेत ज्याची आपण चटणी बनवतो, तर ते मी भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि कारळेही भाजून घेतले। हे आहेत 1 छोटी वाटी आणि हे अर्धी छोटी वाटी कारळे आहेत जे मी भाजून घेतलेले आहेत। थोडीसा कढीपत्ता घेतलेला आहे मी, 8 ते 10 पानं वाटून घेण्यासाठी, कारण आपण फोडणीला तर टाकणार आहे, पण वाटून टाकलं तर पोटात पण जातो आणि खाल्लाही जातो कढीपत्ता आणि टेस्टही छान होते। आणि थोडीशी कोथिंबीर, तर ते सगळं साहित्य आपण वाटून घेणार आहे आणि याची पेस्ट करून घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे आपलं कारळे, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर याचं। आता आपण बोंबलाच्या भाजीला फोडणी देणार आहे, तर फोडणीमध्ये आपण कांदा आणि टमॅटोचा वापर करणार आहे। तर आपण हे झाकून ठेवूया आणि कांदा टमॅटो कापून घेऊया। हे पहा, इथे बोंबलाच्या भाजीसाठी इथे मी बोंबील घेतलेले आहेत पाण्यात भिजवून। आता आपण बोंबील बटाटा करणार आहे, तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत चिरून। हे आहेत पावशेर बटाटे जे मी चिरून घेतलेले आणि पाण्यात टाकलेले आहेत काळे पडू नये म्हणून। इथे घेतलेले आहेत मी 3 कांदे आणि 3 टमॅटो। चला आता मग भाजी बनवायला सुरुवात करूया। हे पहा, इथे मी बोंबलाची भाजी करण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती। आता आपण गॅस पेटवून घेऊया। हे पहा, इथे पातेल्यामध्ये आपण 3 चमचे तेल घेत आहोत। तर हे तेल तापलं की आपण ह्याच्यामध्ये बोंबील पहिले फ्राय करून घ्यायचे आहे आणि मग ह्याच पातेल्यामध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत। ते हे पहा, इथे मी धुवून घेतलेले स्वच्छ बोंबील पाण्यातून काढून घेतलेले आहे। आता आपण ते ब्राऊन रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत। हे पहा, आता बोंबील आपले छान असे ब्राऊन रंगाचे झालेले आहेत। आता आपण ते काढून घ्यायचे आहेत। हे पहा, असे ब्राऊन रंगाचे काढायचे आहेत बोंबील। आता आपण ह्याच तेलामध्ये कांदा टाकणार आहोत।
कांदा आपण छान लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे. बोंबलाचे फ्राय केलेल्या तेलातच कांदा टोमॅटो परतल्यामुळे काय होतं ना, भाजीला आणखीन जास्त छान टेस्ट येते बोंबलाची. हे पहा, आता कांदा छान असा लालसर झालेला आहे, ब्राऊन तुम्ही बघू शकता. आता आपण टोमॅटो टाकूया ह्याच्यामध्ये आणि छान असा टोमॅटो विरघळेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो ह्याच्यामध्ये. आणि टोमॅटो सोबत आपण बटाटे पण टाकून घेणार आहे, म्हणजे बटाटे थोडे फ्राय होतील. हे पहा, आता छान असे टोमॅटो मऊ झालेले आहेत. आता आपण ह्याच्यात मसाले ॲड करूया. 2 चमचे धना पावडर, 1 छोटा चमचा हळद, कांदा मसाला 4 चमचे, तुम्ही कांदा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, तुम्हाला जितकं तिखट आवडतं. कांदा मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता आणि मिरची पावडरही टाकू शकता. हा घरगुती काळा मसाला आहे 1 चमचा. तुम्ही घरगुती काळ्या मसाल्याच्या ऐवजी गरम मसालाही टाकू शकता आणि कांदा मसाल्याच्या ऐवजी मिरची पावडर टाकू शकता. आता आपलं हे छान परतून झालेलं आहे. तर आता आपण हे जे वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आता आपण पाणी टाकून घेऊया. तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं तुम्ही ह्याच्यात पाणी टाकून घ्या बोंबलाच्या भाजीमध्ये. हे पहा, याच्यात टोटल मी 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 3 ग्लास पाणी ह्याच्यासाठी टाकलेलं आहे की बटाटा शिजणार आहे ह्याच्यामध्ये आणि ह्या भाजीला उकळी आल्यावरतीच आपण ह्याच्यात बोंबील टाकायचे आहेत. तोपर्यंत ह्याच्यात बोंबील टाकू नका. तर छान ह्याला उकळी काढूया. चवीनुसार मीठ टाकूया. तर मीठ भाजीमध्ये छान असं मिक्स करून घेऊया आपण आणि भाजी आता उकळून देऊया. हे पहा, आता छान असे आपल्या बटाट्याच्या आणि बोंबीलच्या भाजीला उकळी आलेली आहे. आता आपण हे तळलेले बोंबील जे आपण ठेवले होते तळून ते आपण ह्याच्यात ॲड करायचं आहे. तळलेले आहेत त्यामुळं काही काळजी नाही, बाधत नाहीत मग बोंबील छान. जर तुम्हाला तळून नसेल आवडत तुम्ही डायरेक्ट धुवूनही बोंबील टाकू शकता. आता आपण हे बटाटा शिजेपर्यंत हा रस्सा उकळून घेणार आहे. हे पहा, आता आपली भाजी बोंबील बटाट्याची उकडते. आता आपण काय करूया, चेक करायचं आहे बटाटा. हे पहा, इझिली कट होतोय. आपला बटाटा शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली बोंबील बटाट्याची भाजी रस्सा भाजी तयार आहे. कशी दिसते, यम्मी यम्मी, टेस्टी टेस्टी दिसते ना छान. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ही भाजी तुम्हीही बनवून पहा. माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा.